बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या बनावट एन्काउंटरच्या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आहे। आजच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्तींकडून सरकारी वकिलांवरती प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आणि या सुनावणीच्या दरम्यान एक मोठा ट्विस्टही आलाय। आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आता आम्हाला हा खटला लढायचा नाही असं सांगितलंय। आमच्यावरती कुणाचाही दबाव नाही, आम्हाला ही धावपळ आता जमत नसल्यामुळे ही केस लढवली जाऊ नये अशी मागणी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी केस मागे घेण्याची मागणी का केली असा प्रश्न वकील अमित कटारनवरे यांना सुद्धा पडलेला आहे। दरम्यान उद्या या सगळ्या प्रकरणावरची पुढची सुनावणी सुद्धा होणार आहे। काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात, जसं काय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये 5 पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत, ज्या आपण पाहत आहेत, याच्यामुळे एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल, कसं पचवलं जाईल, कसं संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल, याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।